नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, समर्पण हाफ मार्क एक्स्ट्रा या सिरीजमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. या सिरीजमध्ये आम्ही तुमच्या उत्तर लेखनाला सुधारण्याचा प्रयत्न इथं करतोय, रिफाइनमेंट आणण्याचा प्रयत्न करतोय. आता इथं उत्तरामध्ये काय येणं अपेक्षित आहे ज्याच्यामुळं तुमचे अर्धे 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 असे मार्क तिथं वाढू शकतात याची चर्चा आपण करणार आहे. जसं की इंट्रोडक्शन किती चांगलं करता येईल, बॉडी कन्क्लुजन कसं करता येईल, ज्यामुळे तुमचे 1 ते 1.5 मार्क प्रत्येक उत्तरामागे वाढू शकतात, याची चर्चा आपल्याला समर्पण सिरीजमध्ये करायची आहे. सो आजचा जो प्रश्न आहे तो अर्थशास्त्राचा प्रश्न आहे. जागतिक व्यापार संघटनेच्या कृषी अनुदानासारख्या सरकारी धोरणांवर कसा परिणाम होतो आणि त्यांच्याशी संबंधित काय समस्या आहेत. ओके, हा एक सिंपल स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन आहे. सगळ्यांना माहिती असेल की WTO ही एक आंतरराष्ट्रीय व्यापाराला रेग्युलेट करणारी संस्था आहे, पण ती कृषी अनुदानांवर सुद्धा भाष्य करते. ॲग्रीमेंट ऑन ॲग्रिकल्चर नावाचं एक ॲग्रीमेंट आहे ज्याच्या अंतर्गत अनुदानांवर लिमिटेशन्स टाकण्यात आलेले आहेत. मग त्या धोरणाचा आपण देणाऱ्या कृषीच्या अनुदानांवर काय परिणाम होतो त्याची चर्चा आपल्याला या प्रश्नामध्ये करायची आहे. ठीक आहे. सो प्रश्नाच्या लोकसचा जर विचार केला तर WTOचं धोरण काय आहे आणि या धोरणामुळे आपल्या कृषी अनुदानावर काय परिणाम होतो हा आपल्याला फोकस सांगता येईल. बाकी WTO काय, कधी आलं, कुठून आलं, कसं आलं, या सगळ्या गोष्टी तिथे विचारात घ्यायच्या नाहीत. याच्या त्या नियमाचा काय फटका बसतोय ते आपल्याला या टॉपिकमध्ये डिस्कस करायचं आहे. ठीक आहे. सो हा फोकस असेल. मग आता उत्तराची संरचना जर बघितली तर उत्तरामध्ये 3 पार्ट्स असणार आहेत: इंट्रो, बॉडी, कन्क्लुजन. इंट्रोडक्शनमध्ये आपल्याला सध्या हा प्रश्न काय विचारला गेलाय याचा कॉन्टेक्स्ट देणं गरजेचं आहे. बॉडीमध्ये आपण जे आर्ग्युमेंट्स प्रेझेंट करणार आहे या आर्ग्युमेंट, त्याचं एक्सप्लेनेशन, त्याचं एक्झाम्पल, अशा 3 स्टेटमेंट्स तिथं येणं गरजेचं आहे. आणि कन्क्लुजनमध्ये या प्रश्नाविषयी भविष्यामध्ये आपण कशा पद्धतीनं बघतो तो निष्कर्ष इथं टाकणं गरजेचं आहे. म्हणजे थोडक्यात काय, इथं प्रेझेंट वापरतोय आपण, इथं पास्ट वापरतोय आणि इथं फ्युचरची चर्चा आपण त्या प्रश्नाची करतोय. ठीक आहे. मग आता उत्तराला सुरुवात करूयात. उत्तरामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगायची जर झाली तर भारत कृषी अनुदान देतं, जसं की पिकांसाठी किमान आधारभूत किंमत जाहीर केली जाते, MSP जाहीर केली जाते. अशी MSP जाहीर करणं अनुदानांच्या WTOच्या अनुदानांच्या नियमाच्या विरोधात असलेलं आपल्याला दिसून येतं. ठीक आहे. सो इंट्रोडक्शनमध्येच मी प्रश्नाला अजून डिटेलमध्ये एक्सप्लेन करतोय की प्रॉब्लेम असा आहे की नेमकं काय होतंय. आमच्या इथं आम्ही MSP देतोय आणि हा MSPचा खर्च त्या अनुदानांच्या व्याख्येबरोबर बसत नाही किंवा त्या नियमाच्या विरोधामध्ये जातोय, म्हणून WTO मध्ये मेजर इश्यूज तिथं क्रिएट होत आहेत. हे जर तुम्ही केलं विदिन द इंट्रोडक्शन तर आपला अर्धा मार्क तिथं वाढला. प्रश्न का विचारला गेलेला आहे किंवा प्रश्नाचा आणखी डिटेल म्हणजे आहे तसा प्रश्न लिहून नाही काढायचा. प्रश्नाला जरा फोडून तिथं मी लिहितोय की असा प्रॉब्लेम तिथं होतोय. एक्झाम्पल्स इथं आले, म्हणजे भारताचे MSP हे त्याचं एक एक्झाम्पल आहे. ठीक आहे. सो असे डेटा फॅक्ट जर तिथे येत असतील तर आपला अर्धा मार्क नक्कीच इंट्रोडक्शनमध्ये वाढणार आहे. त्याच्यानंतर मग आपण आता बॉडीकडे जातोय. ठीक आहे. सगळ्यात पहिलं आर्ग्युमेंट जे आहे की नेमका प्रॉब्लेम काय आहे, तर भारताच्या तांदळाची किमान आधारभूत किंमत जर बघितली आपण तर ती WTOनं टाकलेल्या 10% खर्चाच्या मर्यादेच्या पलीकडे जाते आणि त्याच्यामुळे प्रॉब्लेम होतो. काय प्रॉब्लेम होतो तर WTO सदस्य जसं की अमेरिका या अनुदानांवर आक्षेप घेत असताना तिथं आपल्याला दिसून येतं. त्यांनी तिथं काय केलं, आता आक्षेप घेतलेला आहे. ओके, प्रॉब्लेम इथं सुरू झालाय. राईट. सो इथं पण पुन्हा बघा, मी आर्ग्युमेंट दिलेला आहे, पण आर्ग्युमेंट सोबतच मी जोड कशाची दिली आहे, आता जस्टिफिकेशनची सुद्धा जोड दिली की बाबा असा प्रॉब्लेम आहे आणि त्याच्यामुळे ही रिॲक्शन घडली आहे. ती रिॲक्शन इथं येते म्हणून माझा अर्धा मार्क वाढायला लागलाय. कमीत कमी शब्दामध्ये लिहिणं कौशल्य आहे. ठीक आहे. ते आपल्याला करावं लागेल. लय मोठा उतारा तिथं लिहित बसलो तर मार्क नक्कीच वाढणार नाहीत, उलट कमी होतील. त्याच्यानंतर पुढचा आर्ग्युमेंट जर बघितलं तर विकसित देश या नियमांमध्ये पळवाटा वापरतात आणि गरजेपेक्षा जास्त अनुदान तिथं प्रोव्हाइड करतात. याच्यामुळं भारतासाठी अनुचित व्यापार वातावरण निर्माण होण्याचा धोका तिथं वाढतो आणि याचा फटका आपल्या व्यापारावर बसतो.
ठीक आहे. सो पहिल्यांदा पुन्हा बघा इथं काय केलं मी, आर्ग्युमेंट दिलेलं आहे. हे पहिलं स्टेटमेंट माझं आर्ग्युमेंट आहे आणि त्या आर्ग्युमेंटचा इम्पॅक्ट काय पडतोय ते तिथं मी मेन्शन केलंय. मेन्शन करत असल्यामुळे पुन्हा इथं अर्धा मार्क आपला वाढणार आहे. ओके, उत्तर समर्पक तिथं होत आहे. त्याच्यानंतर पुढची समस्या जी आहे ती डोमेस्टिकची, की बाबा ह्या सबसिडीज दिल्यामुळे प्रॉब्लेम सुद्धा क्रिएट होतो. काय प्रॉब्लेम क्रिएट होतो, तर मोफत वीज पाणी यांचा अतिवापर होणार आहे. अतिवापर होत असल्यामुळं भूजलाची पातळी कमी होत जाते. सोबतच सरकार जे फर्टिलायझर्सवर अनुदान देणार आहे याच्यामुळे सरकारचा ओव्हरऑल खर्च सुद्धा तिथं वाढतोय. ठीक आहे. पण हे आपल्याला कमी करता येऊ शकणार नाही, कारण जर ही अनुदान आपण काढून घेतली तर सगळ्यात जास्त फटका लहान शेतकऱ्यांना तिथं बसू शकतो. रिॲक्शन पण मी टाकण्याचा प्रयत्न करतोय. रिॲक्शन टाकल्यामुळे पुन्हा आपला अर्धा मार्क इथं वाढलेला तुम्हाला दिसून येईल. ठीक आहे. त्याच्यानंतर आता कन्क्लुजनकडे जाऊयात. कन्क्लुजनमध्ये नेमकं या प्रश्नाचं सोल्युशन काय काढावं हे अपेक्षित आहे. थोडक्यात या इश्यूचं फ्युचर मांडण्याचा प्रयत्न मी करतोय. ठीक आहे तसं उत्तर तुम्ही इथं कॉपी पेस्ट केलं, ब्रीफमध्ये कॉपी पेस्ट केलं तर तुम्हाला तेवढे मार्क नक्कीच नाहीत पडणार. पण तुम्ही जर प्रॉब्लेमचे सोल्युशन्स मांडले, कारण प्रश्नामध्ये प्रॉब्लेमचे सोल्युशन्स नाहीत विचारले, पण तुम्ही कन्क्लुजनमध्ये त्यांना क्लब केलं, कमीत कमी शब्दांमध्ये लिहिण्याचा प्रयत्न केला की हा प्रॉब्लेम जरी दिसत असला तरी असं 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 केल्यामुळे हा प्रॉब्लेम सुटू शकतो. जर ते सोल्युशन्स आपल्याला इथं कन्क्लुजनमध्ये टाकता आले तर पुन्हा माझा अर्धा मार्क इथं वाढू शकतो. ठीक आहे. म्हणजे काय करता येईल, डीबीटी वापरता येईल, पर्यावरणपूरक शेतीला प्रोत्साहन देता येईल, WTA नियम आपण बदलू शकतो, संतुलित दृष्टिकोन ठेवणं गरजेचं आहे ज्याच्यामुळे शेतकऱ्यांचा पण फायदा होईल आणि WTA नियमांबरोबर अलाइनमेंट सुद्धा तिथं होऊ शकते. ठीक आहे. सो अशी छोटी छोटी रिफाइनमेंट जरी तुम्हाला उत्तरामध्ये करता आली तर इंट्रोडक्शनमध्ये अर्धा मार्क वाढतोय, बॉडीमध्ये अर्धा 1 मार्क वाढतोय, कन्क्लुजनमध्ये अर्धा मार्क वाढतोय, प्रत्येक प्रश्नाला 2 ते 2.5 मार्कांचा फरक तिथं पडतोय. आपली गाडी नापासाकडनं पासाकडे जायला सुरू झाली आणि याच्यामुळे तुमचे रिझल्ट येणार आहेत. जो व्यक्ती पास होतोय त्याच्या उत्तरात ह्या रिफाइनमेंट्स आपल्याला दिसून येतात. असंच इंटरेस्टिंग गोष्टी शिकत असताना लक्षात घ्या तुम्हाला रिफाइनमेंटची गरज असणार आहे. त्याच्यासाठी आपलं यूट्यूब चॅनल आजच फॉलो करून ठेवा, आजच सबस्क्राईब करून ठेवा आणि पुढच्या उत्तरामध्ये पुन्हा एकदा आपण इथं भेटूयात. धन्यवाद.